नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नात्यांमध्ये कधीकधी भांडणांपेक्षाही जास्त काय टोचतं याचा कधी विचार केलाय का? शांतता. हो, मौन. आज आपण अशाच एका नाजूक पण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे जेव्हा घरात काहीतरी वाद सुरू असतो आणि आपला पार्टनर आपली बाजू घेण्याऐवजी एकदम शांत, न्यूट्रल राहतो, तेव्हा नेमकं काय होतं? याच गोष्टीचा आज आपण आढावा घेऊया. आणि या सगळ्याची सुरुवात होते या एका वाक्यातून. स्वराच्या मनात येणारा हा विचार बघा. राजचं मौन मला मूक संमती असल्यासारखं वागतं. म्हणजे विचार करा, किती खोलवर पोचलेली ही भावना असेल. जेव्हा आपल्याला सपोर्टची सगळ्यात जास्त गरज असते आणि आपला माणूस काहीच बोलत नाही, तेव्हा ते शांत राहणं सुद्धा हो म्हणण्यासारखंच वाटतं, नाही का? हाच ह्या कथेचा, या विश्लेषणाचा गाभा आहे. तर ह्या मौनाच्या वेदनेला आपण थोडं अजून खोलवर समजून घेऊया. यालाच आपण पॅसिव्ह पार्टनर असं म्हणू शकतो. आता हा पॅसिव्ह पार्टनर म्हणजे नक्की काय? कोण असतो हा माणूस? चला तेच आधी बघूया. हे बघा, पॅसिव्ह हस्बंड म्हणजे कोणी वाईट माणूस नाही. तो मुद्दाम त्रास देतोय असंही नाही. पण त्याची एक सवय असते. घरात जेव्हा काही वादविवाद होतो तेव्हा तो कोणाचीच बाजू घेत नाही, एकदम न्यूट्रल राहतो. आणि त्याच्या याच स्वभावामुळे त्याच्या पार्टनरला, म्हणजे इथे बायकोला, खूप एकटं आणि भावनिकदृष्ट्या असुरक्षित वाटतं. म्हणजे प्रॉब्लेम प्रेमाचा नाही आहे, तर योग्य वेळी योग्य कृती न करण्याचा आहे. वरवर बघायला गेलं तर वाटेल की तो शांतता राखतोय, पण आतून मात्र तो नात्यात एक मोठी पोकळी निर्माण करत असतो. आणि आपली जी मुख्य पात्र आहे स्वरा, तिच्यासाठी तर ही गोष्ट खूपच वेदनादायी आहे. म्हणजे राजने तिला सरळ सरळ विरोध केला असता तर ते तिला जास्त चाललं असतं, पण हे त्याचं शांत राहणं, त्याची ही तटस्थता तिला जास्त त्रास देते. आणि ही भावना नेमकी कुठून येते? तर एका अगदी कॉमन आपल्या सगळ्यांच्या घरात होणाऱ्या चर्चेतून, त्यांच्या मुलीच्या भविष्याबद्दलच्या चर्चेतून. आणि हीच चर्चा त्यांच्या नात्यातली दरी अजून वाढवते. तर हा वाद आहे मुग्धाच्या शाळेवरून. खरं तर हा असा एक संघर्ष आहे जो त्यांच्या नात्यातल्या सगळ्या लपलेल्या भेगा उघड्या करतो. मनात जी काही खदखद होती ना, ती या एका घटनेमुळे थेट बाहेर येते. आता हा वाद आहे तरी काय? तर इथे 2 पिढ्यांमधला विचारसरणीतला फरक अगदी स्पष्ट दिसतो. घरातल्या वडीलधाऱ्यांचं म्हणणं काय आहे की नोकरी करणाऱ्या सुनांना पोरांना सांभाळायचा कंटाळा येतो, म्हणून हे प्ले स्कूल किंवा पाळणाघराचे चोचले. बघितलं, एकदम टिपिकल विचार. पण दुसरीकडे स्वराचं मत पूर्णपणे वेगळं आहे. ती म्हणते की मुलीच्या सोशल डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे सामाजिक विकासासाठी तिला प्ले स्कूलमध्ये पाठवलंच पाहिजे. एकासाठी ही फक्त सोय आहे, तर दुसऱ्यासाठी तिच्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न. आता कल्पना करा ती सिच्युएशन. एका बाजूला वडीलधारी, दुसऱ्या बाजूला स्वरा. आणि या सगळ्यात स्वरा कोणाकडे बघतीये? तिच्या नवऱ्याकडे, राजकडे. एका आशेने की अरे, आपण दोघांनी मिळून हा निर्णय घेतलाय मा, तर आता तू तो सगळ्यांसमोर मांड. तिला भांडण करायचं नाहीये, तिला फक्त तिच्या पार्टनरची साथ हवीये की तो तिच्या बाजूने उभा राहील. आणि मग काय होतं? इथेच ही गोष्ट एका अशा वळणावर येते जिथे राज जे काही बोलतो त्यामुळे स्वराचा एकटेपणा तो अक्षरशः कळसाला पोहोचतो. राज काय म्हणतो? स्वरा, मला मध्ये पाडू नका, एवढंच. कदाचित त्याला वाटलं असेल की असं बोलून आपण घरात शांतता टिकून ठेवू. पण स्वरावर याचा परिणाम बरोबर उलटा होतो. हेच तर आहे. राजला वाटलं की तो कोणाचीच बाजू न घेता वाद टाळतोय. पण स्वराच्या नजरेतून बघा, तिच्यासाठी हे वाद टाळणं नव्हतं, तर तिला एका लढाईत एकटं सोडून देण्यासारखं होतं. म्हणजे बघा, त्याचा उद्देश काय आणि स्वराला काय वाटलं यात जमीन आसमानाचा फरक होता. ज्याला तो पीस कीपिंग समजत होता, तेच स्वराच्या एकटेपणाचं कारण बनलं. ठीक आहे, मग आता या सिच्युएशनमधनं बाहेर कसं पडायचं? इथून पुढे कसं जायचं? तर इथे एंट्री होते स्वराच्या आईची, ललिताची. आणि त्या आपल्या अनुभवातनं खूप छान मार्ग सुचवतात. ललिताचा सल्ला बघा, तो भांडण जिंकण्यासाठी नाही, तर नातं टिकवण्यासाठी आहे. त्या 3 स्टेप्स सांगतात. पहिली, त्याला प्रेमानं समजावा. म्हणजे काय? तर भांडण्यावेळी नाही, जेव्हा सगळं शांत असेल तेव्हा शांतपणे बसा आणि न चिडता, आरोप न करता फक्त आपल्या भावना सांगा. दुसरी स्टेप, त्याला समर्थनाची गरज आहे हे सांगा. अनेकदा आपण गृहीत धरतो की समोरच्याला आपलं मन कळेल, पण तसं होत नाही. त्याला स्पष्ट सांगावं लागेल की मला तुझी साथ हवी आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, त्याला सहप्रवासी कसं बनवायचं हे शिकवा. म्हणजे तो फक्त भांडणं मिटवणारा पंच नसावा, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत चालणारा को ट्रॅव्हलर, सहप्रवासी असावा. आणि हेच या सगळ्याचं सार आहे. ध्येय काय आहे? तर जो नवरा फक्त संघर्ष टाळण्यासाठी मध्यस्थ बनतो, त्याला आपल्या प्रवासातलं सहप्रवासी बनवणं. खूप मोठा फरक आहे या दोन्हीमध्ये. म्हणजे मग ब्लेम गेम थांबतो आणि खरी पार्टनरशिप सुरू होते. राजने फक्त पंचगिरी न करता स्वरासोबत चालावं, हीच यामागची मूळ कल्पना आहे.
आणि शेवटी ही संपूर्ण कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. कौटुंबिक वादामध्ये एका पार्टनरने आपल्या जोडीदारासोबत खंबीरपणे उभं राहावं की न्यूट्रल राहून संघर्ष टाळावा? घरात शांतता टिकवणं महत्वाचं की आपल्या माणसाला भावनिक आधार देणं? या दोन्हींमध्ये तो बॅलन्स, ते संतुलन कसं साधायचं? हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.